आम्ही वर्ष झालं हेच म्हणतोय की मृत व्यक्तींची नावं ही ठेवली जातात आणि तिथे काही काही ठिकाणी बूथ ताब्यात घेतलं जातं. जसं बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच गावांमध्ये झालेलं आपण तिथं बघितलेलं आहे. आणि मग तिथं काय होतं की मृत व्यक्तीच्या नावावर दुसराच कुणीतरी येतो, बटन दाबतो, निघून जातो. मग आम्ही जेव्हा CCTV कॅमेरा मागतो की तेव्हा CCTV मध्ये कळतं की बाबांनो कोण आलं, कुणी मतदान केलं. मग ते कळू नये म्हणून राज्य सरकारच्या काही नेत्यांनी केंद्र सरकारच्या लोकांना सांगितल्यानंतर इलेक्शन कमिशनला आदेश आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला CCTV देऊ शकत नाही. याच्यासाठीच आम्ही CCTV मागतो की हे खोट्या गोष्टी तिथं कळल्या पाहिजे. आता गायकवाड जे तिथं सत्ताधारी आमदार आहेत ते जर म्हणत असतील की बुलढाण्यामध्ये 1 लाख लोकांची नावं वाढली असेल तर आता घरचंच आहेर सत्तेतल्या लोकांना मिळाला असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि मग अशा पद्धतीने आता सत्तेतलेच लोक बोलायला लागले. मग कुठं ना कुठं तरी आम्ही जो आवाज उठवतोय तो आवाज आता सत्ताधारी लोकांच्या कानावर पण ते कशा का निवडून आलेला का असेना.